की 2 मृत्यू झाले. त्यातला एक 11 वर्षाचा मुलगा आहे, शाळकरी मुलगा, 11 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्यानंतर एक 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 सिटिझन, सिनियर सिटिझन आहे मला वाटतं. 2 मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले. आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटम असं ना, काय त्याचं नाव, चाटम, बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून, काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. या पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आहे आणि विकृत आहे भारतीय जनता पक्षाचा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे. एकतर तुम्ही नालेसफाई केलेली नाही, तुम्ही ही झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या ती झाडं त्या पद्धतीनं कापली गेली नाहीत, म्हणून त्या लहान 11 वर्षाच्या मुलाचा प्राण गेला. त्याच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय. लाज वाटली पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. हे काल त्या मुंबईचा त्यांचा जो अध्यक्ष आहे चाटम, त्याने दाखवलं. काय झालं की शिवसेनेमुळे झालं. अरे वर्षभर तुम्ही आत ना आता, त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचे राज्य तुम्ही चालवलं आहे. तिकडे 104% नालेसफाई झाली म्हणा, 100% नाही, 104%. काय हे वरचे 4% कोणाचे कमिशन आहे? 100% नालेसफाई होते, हे बोलू शकतो. 104%, 4% कमिशन आहे, बोनस. कुठे झालं नालेसफाई? मुंबई तुंबली आहे. आर्थिक राजधानी या देशाची आहे ना. तुम्ही मुंबईचं काहीतरी वेगळं करायला निघालेलं आहेत ना अडाणीच्या मदतीनं, आणि मुंबईची ही अवस्था. माणसं वाहून जात आहेत, गाड्या तरंगत आहेत. अमिताभ बच्चनच्या घरात पाणी गेलेलं आहे. बिग बी त्याच्या खाटीवरती पाय वर करून बसलेले आहेत, पाणी आलं म्हणून. काय झालं आहे काय? आणि निर्लज्जपणे हसतंय माणसं मेल्यावर. वेदना, संवेदना, दुःख, संयम, ह्याच लोकांनी राम मंदिर लुटलं. हे अशा ज्या विकृतीचे लोक आहेत चाटमसारखे, तेच लोक अयोध्येत आहेत.